एकदा ती अशीच विचारत बसली होती. हेमचंद्र वळवाच्या सरीसारखा आत घुसला. तिला हाताला धरून बागेत घेऊन आला होता. भैयाजी, या आपल्या सुमालीला कधी फुलाबद्दल रागवायचं नाहीये हा. तिला कुठेही हिंडू द्यायचं, कोणतीही फुलं तोडू द्यायची. भैयाजीने हसतच मान डोलावली होती. मग त्याने तिला तशीच हाताला धरून सारी बाग हिंडवली होती. पण तिला ती सारी बाग त्या बंगल्यासारखीच परकी परकी भासली होती. कुठल्याही फुलाला हात लावायचा धीर तिला झाला नव्हता. पण बागेच्या अगदी शेवटी शेवटी कुंपणात मात्र गुलबक्षीची झुडपे दिमाखात फुलली होती. त्यांच्याकडे पाहता पाहता तिला प्रेमाचा उमाळा आला. बागेच्या टोकाला फुललेली ती झुडपे तिला तिच्यासारखीच भासली. त्या श्रीमंत बागेत तिच्यासारखीच गरीब बापुडी. म्हणूनच त्या झुडपाशी तिचे मैत्रीचे धागे जुळून गेले. रोज संध्याकाळी आपल्याच धुंदीत फुलणारी ती नाजूक फुले तिला फार आवडू लागली. तिच्याही नकळत रोज तिची पावले तिकडे वळू लागली. फुले तोडू लागली. त्यांची वेणी गुंफू लागली. एकदा नकळत हेमचंद्र तिथे आला. तिची वेणी पुरी झाल्यावर ती केसात माळणार इतक्यात तिचा हात धरून त्याने ती वेणी काढून घेतली. स्वतः तिच्या केसात बांधून दिली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून किंचित वाकून त्याचा गंध हृदयात भरून घेतला. आणि मग हे रोजच होऊन गेले. तिला ते थांबवायचं असूनही थांबवता आलं नाही. मिटलेल्या ओठांची पाकळी संकोचापायी मिटलेलीच राहिली. एकदा वेणी गुंमताना होणारी तिच्या लांबसडक बोटांची हालचाल निरखता निरखता तो म्हणाला, मला शिकव ना सुमाली. ती हळूच हसली. अलगद शब्द ओठातून टपकले, घ्या प्रथम 2 फुलं आणि मी सांगते तसं करा. असं नाही, माझे हात तुझ्या हातात धरून शिकव ना मला. भाबडेपणी तिने तसे केले. पण कितीदा सांगितले तरी त्याला काही वेणी गुंमता येईना. असेच अनेक दिवस उलटल्यावर सुमालीच्या लक्षात आले, हेमचंद्राला वेणी गुंफायची इच्छा नाहीच मुळी. त्या निमित्ताने तिच्या नाजूक बोटांचा सहवास मिळतो हेच खरे कारण होते. ते लक्षात येताच मात्र ती दचकली. त्याचे हात दूर करीत तिने जाहीर केले, मी तुम्हाला यापुढे कधीच शिकवणार नाही. का बुवा? हेमचंद्राने हसत हसत प्रश्न केला. तेव्हा खाली पाहत तिने उत्तर दिले, तुम्हाला ती शिकायची मनापासून इच्छा नसते हे माझ्या आता लक्षात आले आहे. तिला वाटलं चोरी पकडली गेली म्हणून हेमचंद्र ओशाळेल, पण तसे काहीच घडले नाही. उलट हसत तो म्हणाला, मर्जी तुझी, नको शिकूस, आपला आग्रह नाही. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तीच फुले दोघातले तेव्हाचे ते नाजूक रेशीमबंध अधिकच घट्ट करत होते. रात्रीची जेवणं पार पडल्यावर तिने कॉटवर त्याच्यासाठी अंथरूण व्यवस्थित करून दिले. तो लवणताच दिवा मालवून तिने चटईवर अंग टाकले. तो नदीसारखा खळाळत बोलत होता. तिच्या पाठीमागे काय काय घडले हे ऐकवीत होता. ती जीवाचे कान करून ऐकत होती. धुंदीतच केव्हा तरी तो बोलायचा थांबला. तेव्हा त्या शांततेत तिनेही डोळे मिटले. सकाळी उन्हं बरीच वर आल्यावर त्याने किलकिल्या डोळ्यांनी पाहिले. सुमाली त्याला हसत उठवत होती. पांघरून उडवून तो उठून बसला. क्षणभर तुझ्याकडे आलो हे विसरलोच बघ मी. 11 वाजता ती कलानिकेतनमध्ये जायला निघाली. आज अर्धा दिवसच आहे म्हणून रजा नाही घे. उद्या रविवारच आहे, मग परवाची रजा घे, चालेल ना? त्याने मान डोलावली. तेव्हा ती बाहेर पडली. दुपारी ती परतली तेव्हा तो चक्क दार उघडं टाकून झोपला होता. तिने घरात येऊन चहा केला. त्याला हरवून जागे केले तेव्हा केवढ्यांदा दचकला तो. तू आत कशी आलीस? छान विचारताय. दार उघडं ठेवून झोपून गेलात. सारं घर धुवून नेलं असं चोराने तरी जागे झाला नसता. तो ओशाळून हसला. बरोबर,
आता आलं लक्षात. 3 वाजता तू येशील म्हणून दार उघडं ठेवून वाट पाहत लवंडलो तर केव्हा तरी डोळा लागला. सुमाली हसली. पुन्हा गप्पांना रंग चढला. संध्याकाळी दोघांनी पिक्चर पाहिला. बाहेरच जेवण घेतले. त्याने येताना तिच्यासाठी साडीसुद्धा खरेदी केली. तिने कोणत्याच गोष्टीला विरोध केला नाही. त्याच्या सहवासातले चालण्याचे क्षण मिळतील तेवढे तिला हृदयात साठवून घ्यायचे होते. त्या स्मृतीवर तिला उभा जन्म काढायचा होता ना. त्याच्या सहवासातले दिवस अखेर संपले. सोमवारची संध्याकाळ उजाडली. हेमचंद्र जायला निघाला. सुमाली त्याला पोचवायला स्टँडवर गेली. गाडी सुटायला वेळ असल्याने दोघेही स्टँडजवळच्या रसनामधल्या फॅमिली रूममध्ये जाऊन बसले. हेमचंद्राने कॉफीची ऑर्डर दिली आणि तिची बोटे कुरवाळीत तो विचारच जडला होता. विचार करता करता त्याने आपल्या हातातली अंगठी काढून तिच्या बोटात सरकवली. हे काय? तिने विचारले. माझी भेट समज. आता पुन्हा काही मी तुझ्याकडे येणार नाही. कामातून आता सवडही मिळणार नाही. आता तूच कधी आलीस तर. पण तू ये असंही मी म्हणणार नाही. व तुझ्याकडे येण्याचे वचन मागणार नाही. कारण त्यातून एखादी पळवाट काढशील तू आणि मी मात्र खोट्या आशेवर लोंबकळत राहील. तिच्या दुःखावरची खपली उडाली. अपराधी भावनेने तिने विचारले, अजून विसरला नाही तुम्ही ते? हां, आणि यापुढेही विसरणार नाही. गंभीरपणे हेमचंद्र उत्तरला आणि सुमालीच्या हृदयाची जखम भळभळ व्हावू लागली. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.